कॉलेज क्रमांक 142. कॉलेज कोड क्रमांक 142. तुम्ही मला ओळखलं नाही? या रस्त्यावर तुम्ही चालत आहात त्याचा मी मुकादम म्हणजे तो दम देऊन मुका घेतो. कारण तुम्ही सगळे मथुरेच्या बाजारात जातात, त्यामुळे मी तुमची वाट लावायला इथे उभा आहे, अडवायला उभा आहे. अरे रे 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 अडून 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 तर काय फक्त वाटत. हो हो, चला तर मग पटापट तुमची ओळख सांगा. सांगा ग. हा, म्हणजे तुम्ही सगळे मॉडर्न मोबाईल गवळणी. आणि तू कोण ग? मी आय ना बाबाय ना चायना. म्हणजे पारंपरिक मावशी आता झाली चायना. म्हणजे चला तर मग फटाफट तुम्ही सगळे मथुरेच्या बाजारात जातात. तुम्ही सोबत काय काय घेतलंय सांगा ग. म्हणजे तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. अरे मीच तुम्हाला रोज चालवणारा. ए माझ्या राजा, ओळखा नाही का? ठीक आहे, नाही का? ठीक आहे, नाही का? ऐश्वर्या, नाही का? काजोल. सकाळी सकाळी आमच्या घरासमोरच्या गट्टरी सापडली. अरे चायना, तुझ्या तोंडाची गटार बंद केली. अगं मी तो नव्हे. मग तू कोण? मी नंदाचा नंद यशोदेचा लाल. मी नंदाचा नंद यशोदेचा लाल. कंसाचा काळ तुमच्या गळ्याची माळ. म्हणजे मी आहे कृष्ण. अरे थांबा, तुम्ही या लोकांचे बारा वाजवले त्याचं काय? होय होय तुम्ही.
काय मी हाय नोकिया 3315 मी करते फुसफुस फुसफुस ना, 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 ना. मी हाय सेन्स अगं, पण तुझ्यात काय माझ्यात हाय प्ले स्टोर अगं, पण तुझ्यात खासियत तरी काय मला काय पाहिजे पण तुझ्यामुळे बाकी मुलं दिवसभर अभ्यास करत नाही त्यात माझी काय चूक मला जे काम सांगितलं ते मी पूर्ण केलं अगं पण टाळ संपली. नेक्स्ट आता तू कोण फेसबुक अगं पण तू करतेस तरी काय मी काहीही बदलवू शकते म्हणजे जादूगर हो निघा स्त्रीला पुरुष म्हणजे फेसबुक आहे मी आणले व्हॉट्सअप अगं पण तुझ्यात काय अरे माझ्याकडे आहे सर्वांची स्टेटस आय एम व्हेरी बिझी नाव ह्याच्या मागे I mean work. शेर तो आखिर शेर ही होता है गेलं रे सगळे उगाच. घेता का फेकू चला, चले तो शांत, नाही तो शांत. करंट लागेल रे अरे लागतोय ना अरे माझ्या डोंगराची गाडी म्हणा मला सांगा तुम्ही दिवसभर काय करतात ब्रेकअप म्हणजे गुगलवर ब्रेकअप, हाईटवर ब्रेकअप, फेसबुकवर ब्रेकअप, व्हॉट्सअपवर ब्रेकअप. माझं तर प्रत्यक्ष breakup. अरे पण तुमच्यात असं काय की ज्यामुळे या सामान्य लोकांना ज्ञान मिळेल वोडाफोनचा 196 चा रिचार्ज करा, महिनाभर नेट फ्री मिळवा. या लोकांना डोकोमोचा 135 चा रिचार्ज करा, घर बसल्या मूवी डाउनलोड करा. टोकन असलेलीच तुमचा रिचार्ज करते टेलिनॉर 97 चा रिचार्ज करा आणि नाईट कॉलिंग फ्री मिळवा. नाईट कॉलिंग माझ्यापेक्षा फास्ट डाउनलोड करून दाखवा लाईफ टाईम मला फ्री मिळवा कारण मी आहे एअरटेल 4G ये कधी कधी बांधी आणि दाखव तुझा 4G अय्या दाखवू नको नको मला विचारलं नाही शाळा, आता हे काय? अगं मी लाजले आयडिया 24 चा रिचार्ज करा आणि महिनाभर मेसेज फ्री मिळवा. क्योंकि वो आयडिया इंटरनेट जो लगावी वो आयडिया इंटरनेट जो लगावी वो आयडिया इंटरनेट जो लगावी वो उल्लू बनावी उल्लू बनावी. खामोश 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 फक्त आणि फक्त झोल व्हॉट्सॲप फेसबुक हाईट ह्यामुळे सर्व जनता स्वतःला इतकी बिझी समजते मात्र ती त्या ठिकाणी करत असते फक्त आणि फक्त टाइमपास आणि यामुळे खर्च होतो तो वेळ आणि पैसा आधी सुद्धा लोक एकमेकांना भेटत होती बोलत होती तेव्हा कुठे होती व्हॉट्सॲप आणि फेसबुक हे सर्व चुकीचे असे मी म्हणत नाही पण याचा वापर किती आणि कोठे करावा याचं भान ठेवा मान्य आहे तंत्रज्ञान पाहिजे पण त्याबरोबरच वाचनही पाहिजे व्हॉट्सॲप फेसबुक यावरचे रिकामे मेसेजेस वाचण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचा कादंबरी वाचा अहो लेख वाचा कारण एका महान व्यक्तीने म्हटलंय वाचा तर वाचाल
व्हॉट्सॲप फेसबुक याचा एक प्रकारचा व्हायरस तुमच्या डोक्यात शिरला. तो व्हायरस काढा आणि मग त्यानंतर निश्चित सांगतो आपला हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. एक मिनिट. अय्या, माझ्या राजाने पुन्हा स्टेटस बदललं. मलाही बदलावं लागेल. आणखी मारा मेला तर चांगलं मारा. चांगलं स्टेटस बदलवून 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 मारा. वाटतं खालतं. पुढील सादरीकरण कॉलेज क्रमांक 158, कॉलेज क्रमांक 158 आणि त्यानंतर 204, 171, 186. अरे यूट्यूबवरून डाउनलोड करून घ्या ना डायरेक्ट अपलोड होणार आहे. झालंय लाईव्ह सुरू आहे. यूट्यूबवर अपलोड करा ना लिंक. रात्रीपर्यंत डाउनलोड करून घ्या. एखादंच करून द्या सर. अर्धा तास लागेल. ते टायटल टाकावं लागेल परत. डायरेक्ट त्या वेबसाईटला जा. वेबसाईटमध्ये तुम्हाला दिसेल. त्या व्हिडिओला क्लिक केलं ए कुठे कॉलेज कोड नंबरनुसार असेल का नाही. कॉलेज कोड नंबरनुसार युवा रंग 2015च्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण ebrightmedia.com या संकेतस्थळावर बघू शकता. तसेच या संपूर्ण 4 दिवसाचे फोटो आणि व्हिडिओ आपण एम्पायर डिजिटल यांच्याकडे मिळवू शकता. त्या विंगच्या मध्यभागी कॉलेज क्रमांक 194च्या संघ व्यवस्थापकांनी रिपोर्टिंग काउंटरकडे रिपोर्टिंग करायचं आहे. कॉलेज क्रमांक 194चे संघ व्यवस्थापक. शांत का हो पाणी द्या हो. न्यायचं आलं पाणी दे बाबा.
काय बाबा काय झालं काय झालं एका सांगताय तुम्ही लोकांना खाली शेडा वर चूल. असं कुठे असते का काय राव महाराज तुम्हाला आम्हालाच विचारा काय झालं अहो तेच तर सांगायचंय लोकांना म्हणजे हरित क्रांतीची स्वप्न मोठी अहो हरित क्रांतीची दोनच्या आत स्वप्न तिकडे मोठी ते आणि आपण दोनच्या आणि शेतकरी तिथं बसलेलं म्हणतो कर्जा पोटी खेड्योसाड शहरांसाठी कोणी घर देतं का घर कोणी भाकर देतं का भाकर अहो खेड्योसाड शहरांसाठी आणि तुमच्या अनेक योजना फक्त खेड्यासाठी तिथे 2-3 जण आहेत मध्ये पांढरा सरपंच त्यांच्या त्यांना दे. पोटासाठी आणि अहो तिकडे जो सगळ्यात शेवटी बसलाय ना त्यांच्या पोटासाठी आपली लेकरं उपाशी पोटी आणि आपलं रगत होत असतं त्यांच्या गादीसाठी तर साहेब आता मला सांगा कम्प्युटर इंटरनेट इथं लाईटीचा पत्ताच नाही लोड शेडिंग नको ग बाई एका गावात कडींब झाड एका गावात कडींब झाड काली शेडानी वराल बुड काली शेडानी वराल बुड शिक्षणाची गंगा आली म्हणता दारोदारी आली म्हणता दारोदारी मीठ मिरची झुणका भाकर एकच ध्यास घरोघरी विचारांचं मंथन सारं अहो विचारांचं मंथन सारं 1% आहे विचार बंद गेली फार बैठक खचा भरलाय शिक्षणाचा बाजार तुम्ही ऍडमिशन ऍडमिशन अरे 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 तर आता मला सांगा कॉलेज शिक्षण पोरं पुस्तकं लेक्चर नाही त्याचं काय आज आहे उद्या नाही ज्ञानाचा पत्ताच नाही कॉपी नको ग बाई ज्ञानाचा पत्ताच नाही कॉपी नको ग बाई एका गावात कडींब झाड एका गावात कडींब झाड काली शेंडानी वराल बुड काली शेंडानी वराल बुड एका जनार्दनी नमस्कार या मातीला भारत माता की जय अहो एका जनार्दनी नमस्कार या मातीला अमर जवानांना क्रांतिकारकांना इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद भगतसिंग सुखदेव राजगुरू या साऱ्या साऱ्या देशवीरांना श्रीराना शाल जोडा माझा अहो शाल जोडा माझा अत्याचारी देशद्रोही अतिरेकी उपद्रवी या साऱ्या साऱ्या शंड चोरांना चोरांना ज्वारी गेली आणि
कुणाचं आमचं मेहनत कुणाची आमची पिकं कुणाची आमची माल कुणाचा आमचा भाव कुणाचा त्यांचा इथं भावाचा पत्ताच नाही खोटा कारभार नको ग बाई इथं गावाला पत्ताच नाही खोटा कारभार नको ग बाई एका गावात कडिंब झाड एका गावात कडिंब झाड खाली शेंगानी वराल फुलं खाली शेंगानी वराल फुलं एका गावात कडिंब झाड खाली शेंगानं वराल फुलं. गावातल्या या गोरगरीब पीडितांसाठी सरकारच्या जोडीत अनेक योजना आहेत पण या योजनांवर फक्त त्यांचाच अधिकार आहे मग सरकारच्या या योजनांचं नेमकं होतंय तरी काय सकल जनांना एकची नंदी करा जनजागृती काढा डोळ्या वरची पट्टी एका गावात कडिंब झाड एका गावात कडिंब झाड येईल प्रगतीचं फळ गोड येईल प्रगतीचं फळ गोड एका गावात कडिंब झाड एका गावात कडिंब झाड येईल प्रगतीचं फळ गोड येईल प्रगतीचं फळ गोड थँक्यू पुढील सादरीकरण कॉलेज क्रमांक 204. एक गाडी स्विफ्ट डिझायर MH 19 AY 9990 चुकीच्या पद्धतीने पार करण्यात आलेली आहे तरी गाडी मालकांनी गाडी व्यवस्थित लावायची आहे MH 19 AY 9990 स्विफ्ट डिझायर. स्टेजवरती बोलवतील ना वाटतं तुला स्टेजवरती बोलवणार आहेत का मग ते ऐकत तुमच्या बोलून दे त्यांच्याशी अरे बोलू डायरेक्ट स्टेजवर नाही काय सांगितलं पवन त्याच्या नेक्स्ट त्या त्याच्यानंतर मला कधी पाहिजे ठेवते काय आम्ही डेली भेटतो काय रे शूट करतोय तू 2000 का प्रमोद थँक्यू आम्ही एक
जय श्रीराम भाऊ जय श्रीराम भाऊ इंडिया पुढील सादरीकरण कॉलेज क्रमांक 204. बाजार म्हणजे अरे बाजार म्हणजे असं भेंडी कोण मेलाय रे कोण मेलंय अरे कोण मेलं तू मारलं त्या बिचारा तुझे काल्याला अरे 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 चल मी इथून हा अरे पण मी नाही मारलं त्या कांद्याला चहा पिझ्झा नाही मारलं हा हा ओ तूच हा वेगवेगळ्या देशात जातो आणि तिथे असू द्या तर भाऊंनो आणि त्यांच्या बहिणींनो हा चला तर भाऊंनो आणि त्यांच्या बहिणींनो अशा प्रकारे सगळे देशात फिरून आमच्या स्थानिक समस्या न सोडवून आमचा सौदा करणारा तूच तो सौदी. अरे येड्यांनो तुम्हाला माहित नाही की मी बाहेरच्या विविध देशात का फिरतोय ते कारण मी इतका डोकेबाज आहे इतका टॅलेंटेड आहे इतका खतरनाक आहे की माझं थोडस डोकं लावेल ना तर असं आपल्या देशात परत येईल ब्ल्यू पैसा 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 कसं ब्ल्यू पैसा 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 अरे तुझ्या त्या ब्ल्यू पैशाच्या नादात आमचा मेहनतीचा येल्लो पैसा संपत चाललाय. हो पा हे कोण बोलतंय अरे तुम्हीच मागच्या शासन करताना या देशाची अख्खी वाट लावली आहे मित्रांनो तुम्हाला माहित नसेल पण याच मागच्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून करून आपला ब्ल्यू पैसा बाहेरच्या देशात साठवून ठेवलाय. आरोप अरे तुझ्या अशी सनसनात का अनाथ मारायला पाहिजे ना तू माझी माझ्या हो काय लावलं तुम्ही काय रेडी दिवाळीचा फराळ अक्षय तृतीयाचा खाऊ कोजागिरीचा दूध मग काय हे मग काय पुरस्कार परत करायला आलात का चला मग बाई पकडा जागा पकडा म्हटलो मी आता प्रत्येकाने सांगायचं की कोणाला कोणता पुरस्कार मिळाला आणि कोणत्या कार्यासाठी मिळाला. कुत्र्यांनो आज
असं नका करू. आधी लेडी फर्स्ट आहे. लेडी फर्स्ट बोललो मी. हा. हे बघा काय पुरस्कार. हा? हा. मी जेव्हा तरुण होते ना हा. तेव्हा लावणीच्या एका कार्यक्रमात अप्रतिम नाचल्याबद्दल आपल्या देशाच्या सर्वोच्च पदी असलेल्या संत्रीने दिला होता. ओ हो. पण बाई हे काय हा? पाठीतील मी गजरा आहे, तो गजरा. हा. लईच दिवस झाले ना म्हणून तो वाळलाय माझ्यासारखा. अरे पण या जेव्हा तरुण होते ना हा. तेव्हा हा गजरा हा. अन्या काही दिसत होते. बाई तुम्ही किती गोड बोलतात हो. हो ना. बोला ना. माझ्या आयुष्यात ना हा. एक दुर्दैवी प्रसंग झाले. सांगा. पण त्यासाठी आपल्याला जावं लागेल flashback मध्ये. चला. एका एकाने आता रे म्हणते रे. चला हळू. हा. ए बाई तुम्हाला आज जाता येणार नाही. कसं बे? कशा पायी म्हणजे ह्या मंदिरात फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. हा? हा? अरे नाही जाताना सांगितलं ना स्त्रियांना ह्या मंदिरात. अरे, अरे. अय. बरं झालं की मग. कशाला हवा त्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश? हा. त्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळूच नाही. हे असे अमक्या टमक्या धर्माचे लोक आपला देश बरबाद करायला निघाले. अगं बया, तू पण एक स्त्रीच तर आहेस ना? ए बाई, मी कुणी साधारण स्त्री नव्हे. मला सिद्धी प्राप्त आहे. अरे हिरोला काय झालं? या देशात माझ्या 50 वर्षाच्या मुलाला पोषक वातावरण नसल्यामुळे मी 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 हा माझा पुरस्कार परत करत बंदिस्तान या देशात जायचं ठरवलंय. अरे 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 तू काय करत असेल मी आखलीन तुला. हे अशा अमक्या टमक्या धर्माचे लोक आपल्या देशात येऊन मोठे होतात आणि आपल्या डोक्यावर बसतात. ए, बाई आवरा. काय? अरे स्वतःला आवरा. हा. अरे काय झालं बाळा? अरे काय झालं? हा. हा. सावजी काका हा. क्रिकेट मध्ये परत कधी घेतच नाही हा. आणि काही क्रिकेट खेळून मी जाम वैतागलोय. हा. म्हणून मी आता आपल्या उशीस या संस्थेने दिलेला पुरस्कार परत करतोय. अरे हा व्हिडिओ गेम तू परत करतोय. ठीक आहे बाबा देख नंतर. चला रे आता कोण बाकी आहे? हे मिळाला पुरस्कार. हा यासारख्या दुसरी फेललाही पुरस्कार मिळाला आहे. हा कोणता पुरस्कार? हा हो वा चॉकलेट आहे. छान आहे. कुठे मिळाली ही? आमच्या गल्लीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होता तिथे मला पाहुणे बोलवलं होतं. तिथे मिळाला पुरस्कार मला. हो का? अरे लाज वाटू दे रे दंगऱ्या. अरे असा इतका मोठा दंगला हे चॉकलेट विकत घेतो तू. हे पुरस्कार घेतो चालली की तू आला तो. या अशा अमक्या टमक्या धर्माच्या लोकांना देशातून बाहेर काढून टाकले पाहिजे. हे तर त्यांच्याही धर्माचे नाही आणि आपल्याही धर्माचे नाही. हैवान आहे दुसरे हैवान. अरे ज्या देशात राहतात त्या देशात टिंब करतात. बोलतात काय करतात काय हे कधी कळतं का तुम्हाला? कळतं आम्हाला सगळं काय करतं. तुला काय करतं ते आधी सांग. म्हणजे तुला सर्व येतं ना? हो. चल मग तू 29चा पाडा म्हणून दाखव. 29चा पाडा हो. आता माझ्या डाव्या हाताचा मळ. हो का? मी म्हणते हा. 29 एक 29 दुने 30. अरे हिला कोणी शिकवलं रे? तुला सांगून ठेवतो या देशात प्रत्येकाला विवेक होण्याचं संविधानाने स्वातंत्र्य दिलंय. त्यामुळे तू कोण आहे ग? या लोकांना त्यांच्या देशातून हाकलणारी. तुला माझ्या साम्राज्यात मी दादी हाकले. चालली की कोण आली की आता राहिलेत तुम्ही. पुरस्कार परत करायचा ना? रांगेत या. हिरो छान. आता वरचं बटन लाव. हा पुरस्कार काय असतं? काय असतं? बरोबर. आता राहिलं ते शेवटी बाई. तर बाई करू का घाई? वाचव रे.
पुढील सादरीकरण कॉलेज क्रमांक 171 कॉलेज क्रमांक 171 खालती बस खालती बस मेरे आयटीवर करला हे मुख्या पाटील सर एवढी आली तेवढी अरे शुभम बहुत कॉलेज क्रमांक 171 हा बापरे ऐकतेस का ग? आलात तुम्ही हो आलो की मग वाढू का जेवायला जाऊ दे का तिकडे का अगं बाहेरून जेवण पण आलो बाहेरून कुठून जेवण आले अरे आज आमच्या बॉसने पार्टी दिली म्हणून ते जेवण केलं आम्ही सगळं. तुमचा असा जास्त तुम्ही केव्हाही कुठूनही काही जेवण करून येतात आणि ही भाजी ही मी तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने बनवली ही कोण खायला आता असं का तू काम घे मी नाही खात कुत्र्यालाच लागते अगं असं नको करू ती सगळी मेहनत आहे यानं तू काम घे ना का तुम्हाला एक फोन नाही करता येत तुम्ही बाहेरून खाऊन येतोय असं त्या दिवशी म्हटलं मटण आणा आणलं का मटण अगं त्या दिवशी मटणाचे खूप आवडलेलं ते हा नेमकं ना माझ्याच वेळेस मटणाचे भाव वाढतात तुमची आई तुमची बहीण ती आली तेव्हा नाही वाढत मटणाचे भाव ते जाऊ दे तुमचं हे नेहमीचं घे. तुमच्या माझ्या खाण्यावर निर्बंध असतो तुमचा माझा वाढण्यावर निर्बंध असतो तुमचा माझा फॅन्सी कपडे घालण्यावर निर्बंध असतो आणि एवढंच नाही तुमचा माझा बोलण्यावर सुद्धा निर्बंध असतो तुमची असहिष्णुता मी अजिबात सहन करणार नाही इथे कुठे आले असं बरं हो माझ्यासाठी हीच असहिष्णुता आहे आणि मी ती अजिबात सहन करणार नाही हा आलो सर कशी दिसते कशी गॅस गेला दिसते आत्ताच आपण पाहिलं की नवरा आणि बायको यांचे फार तणावाचे भांडण झाले आणि ते भांडण घरापुरती मर्यादित नसून गावात पसरले याबद्दल नेते आणि अभिनेते यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या चला तर मग आता आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया हॅलो हा ही तर ब्रेकिंग न्यूज आहे कॅमेरा
हॅलो हॅलो तर या गावातील वातावरणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? मला नाही माझ्या बायकोला असं वाटायचं की काही महिन्यापासून या गावामध्ये खूप असुरक्षितता वाढली होती. तर मग तिने असा निर्णय घेतला होता की हे गाव सोडून आपण दुसऱ्या गावाला फ्लॅट करूया. बरोबर. सर, पण तुमच्या नेमक्या कितव्या नंबरच्या बायकोला असे वाटते की या गावात असुरक्षितता आहे? हे तर मी विसरलो. आताच आपण गरीब खाण्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यांना नेमकं त्यांच्या कितव्या नंबरच्या बायकोने सांगितलं हे ते विसरले आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी चटणी चित्रपटात काम केले आणि त्या चित्रपटात त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस याचा आजार असल्यामुळे ते 15 मिनिटात विसरतात. आठवलंय सरांना? हा तर सर, तुमच्या नेमक्या कितव्या नंबरच्या बायकोने तुम्हाला सांगितलंय? मला माझ्या मागच्या बायकोने सांगितलं. धन्यवाद. हां धन्यवाद. आता गरीब खाण्याने प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चला तर मग आता आपण दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. जादू तेरी नजर बदबू तेरा बदन यहाँ कर तू है मेरी 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 गौरी अय्या. हॅलो सर. हाय. तर या गावातील वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? नाही, मला काय महिन्यापूर्वी असं वाटायचं की या गावामध्ये असुरक्षितता असेल, परंतु आता असं काही वाटत नाही. मी इथे माझ्या एका नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहे, ज्याचं नाव आहे दिल लावे. आताच आपल्या समोर शाहरुख खान आला आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये सांगितलं की ते एका चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या चित्रपटाचं नाव ठेवलं आहे दिल लावे लावे लावे. चला तर मग आता त्यांना आपण विचारत त्यांनी त्यांच्या चित्रपटाचं नाव नेमकं दिल लावेच का ठेवलं आहे? हा तर मग सर, तुम्ही तुमच्या चित्रपटाचं नाव नेमकं दिल लावेच का ठेवलं आहे? हे यासाठी की मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी दिल लावत असतो. सर, ते दिल कसं लावता? हे असं दिल लावे. अय्या. धन्यवाद सर. थँक्यू. आता शाहरुख खानांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चला तर मग आता या गावातील पुढील एका अभिनेत्रीची प्रतिक्रिया जाणून घेऊया. हॅलो सविना टनाटन. हॅलो सविना टनाटनची या गावातील वातावरण मेकअप वगैरे कसं आहे ते सांग की मला. खूप सुंदर दिसताय. विचार आता काय विचार. सविना टनाटनची या गावातील वातावरणाबद्दल अगोदर लाईट कॅमेरा ऍक्शन ऑन. कारण मी खूप वर्षापासून चित्रपटांमध्ये आली नाहीये. कॅमेरामॅन लाईट कॅमेरा ऍक्शन बोल. सविना टनाटनची या गावातील वातावरणाबद्दल आणि गरीब खाण्याच्या प्रतिक्रियांवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? मला वाटतं की गरीब खाने जे वक्तव्य केलं ते जरा जास्तच होऊन गेलं. यू नो कुछ तो भी ज्यादा हो गया. आताच आपल्या समोर सविना टनाटनजी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये सांगितलं कुछ तो भी ज्यादा हो गया. चला तर मग आता त्यांना विचारूया नेमका क्या ज्यादा हो गया. आता सविना टनाटनजी नेमका क्या ज्यादा हो गया? जैसे कि दूध में पानी ज्यादा हो गया, पानी में चाय ज्यादा हो गई, चाय में गुड़ ज्यादा हो गया, और जैसे ही दाल में काला ज्यादा हो गया. ऐसा कुछ तो भी ज्यादा हो गया. धन्यवाद सविना टन. ओके. आता सविना टनाटन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चला तर मग आता पुढील आता आपल्यासमोर या गावातील पुढील अभिनेत्री येत आहे, ज्यांचं नाव आहे श्रेयस तातडीजी. चला तर मग आता आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया.
आपल्याला आलं बस अरे ते गरीब माणसं कसं म्हणू शकता की गावामध्ये त्यांना असुरक्षित वाटते नाही बॉस अरे गावकऱ्यांनी त्यांना काय नाही दिलं त्यांना करोडो रुपये कमवून दिले त्यांना डोक्यावर घेतलं अरे त्यांचे नाटकही करून दिले तरी ते म्हणतात की गावामध्ये त्यांना सुरक्षित वाटते नाही वाटलं आपल्याला त्यांना जर वाटत असेल ना की गावामध्ये असुरक्षित आहे तर बिंदास त्यांनी गाव सोडून निघून जावं आता आपल्या समस्या असतात आणि ज्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्यासारख्याच रोखोक आहेत. चला तर मग आता आपण पुढील एका नेत्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आता आपल्या समोर या गावातील दुसरे एक नेते येत आहेत ज्यांचं नाव आहे जितेंद्र खुजरीवाल. चला तर केजरीवाल 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 हॅलो सर. नमस्कार. तर या गावातील वातावरणाबद्दल आणि गरीब खाण्याच्या प्रतिक्रियांवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? हाँ, हमें अभी अभी पता चला है कि गरीब खान ने जो बयान दिया है उसे पूरी तरह से हम समर्थन करते हैं क्योंकि इस गांव का जो मुखिया है ना इस गांव के मुखिया की वजह से इस गांव में असुरक्षितता बढ़ रही है हमें ऐसा लग रहा है इसीलिए हमारी पार्टी जाम आदमी पार्टी पूरी तरह से समर्थन करती है. आता आपल्यासमोर जितेंद्र खुजरीवालांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या प्रतिक्रियांमध्ये ते म्हणतात की त्यांनी त्यांच्या पार्टीचं नाव जाम आदमी पार्टी ठेवलंय. चला तर मग त्यांना आपण विचारूया त्यांनी त्यांच्या पार्टीचं नाव जाम आदमी पार्टी का ठेवलं आहे? आधी सर आपल्या पार्टी का नाम आपने जाम आदमी पार्टी क्यों रखा है? तो इसलिए हम जहाँ भी जाते हैं वहाँ पे जाम लगा जाए जैसे कि चक्का जाम मैदान पे जाम और सबसे बड़ी बात हम जब भी अनशन करते हैं अनशन तोड़ने के लिए हम जाम ही करते इसलिए हमारी पार्टी का नाम जाम आदमी पार्टी रखा है. धन्यवाद सर. धन्यवाद. आता जो आपल्यासमोर जितेंद्र खुजरीवालांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चला तर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण या गावातील सामान्य भिकाऱ्याला काय वाटते? चला तर मग या गावातील सामान्य भिकाऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. बाबा या गावातील वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? अरे भाई पहिले बिग देशील का सांग मग सांगतो ते प्रतिक्रिया प्रतिक्रियाबद्दल. बाबा देईल ना सांगा ना या गावातील वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? कोणतं बदल? वातावरण बाबा वातावरण. अरे काही असं तर गावातलं वातावरण त्यातनं मला काय घेणं देणं नाही. माझे काम काय दिवसभर राबायचं संध्याकाळच्या भाकरीची सोय करायची आणि त्याच भाकरीने स्वतःचे आणि परिवाराचे पोट भरलं की झालं. हे कोणतंही वरण असो भात असो वातावरण असो त्यातनं मला काय घेणं देणं नाही. धन्यवाद बाबा. आत्ताच आपल्यासमोर या गावातील सामान्य भिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या सामान्य भिकाऱ्याने सांगितलंय त्या सामान्य भिकाऱ्याला या गावातील वातावरणाबद्दल काहीच घेणं देणं नाहीये. कॅमेरामॅन मनोज सोबत मी चिन्मय चव्हाण जी 25 तास गडबडवाडी. धन्यवाद. पुढील सादरीकरण कॉलेज क्रमांक 186 लॅपटॉप घ्यायचा आहे युवा रंग 2015 च्या उद्या होणाऱ्या पारितोषिक वितरण समारोहासाठी प्रसिद्ध अभिनेत्री समिधा गुरु या उपस्थित राहणार आहेत. यांचे काही गाजलेले चित्रपट कायद्याचं बोला, तुकाराम, माझा मी, पन्हाळा तसेच यांनी काही सिरियल्समध्ये काम केलेले आहे ज्या खूप गाजलेल्या आहेत. अवघाची संसार, जुव्हाळा, देवयानी या वळणावर अशा प्रसिद्ध अभिनेत्री समिधा गुरु या उद्या होणाऱ्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपल्या सर्वांच्या मध्ये असणार आहे. काय तुझं आलं का ड्रायव्हरच्या मध्ये बाजूला ड्रायव्हरच्या मध्ये बाजूला पुढील सादरीकरण कॉलेज क्रमांक 186 त्यानंतर 185 194 आणि नंतर 154. इतर संघांनी तयार राहायचं आहे.
दे ना त्याला ब्लूटूथ कनेक्टेड वॉल्यूम नहीं है ये नहीं है कनेक्ट करून दे ना वरतून आहे त्याचं वरतून काढ ब्लूटूथ नाही हे लाईव्ह चालू नाही हे दुरुस्त नाही दहा मिनिटं बसून जातात मला एकदम अरे डायरेक्ट लिंक डाउनलोड सर्व संघ व्यवस्थापकांना सूचित करण्यात येते की त्यांची अत्यंत महत्त्वाची मीटिंग संध्याकाळी 7:30 वाजता स्वामी विवेकानंद सभागृह म्हणजेच AC सेमिनार हॉल येथे आयोजित केलेली आहे. सर्व संघ व्यवस्थापक कॅमेरा आहे दिसतोय एकशे 86 चला लवकर. बटन कोड गेला रे पण दादा कॅमेरामॅन कोण आहे रे वरती हर्षल भाऊ थोडंसं इकडे नाही इकडे इकडच्या साईडला लवकर निघा ना प्लीज हां बस सेंटरमध्ये गेले हर्षल भाऊ अरे सर पता पड़े कॉलेज क्रमांक 186. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना. बंगारवाले ए बंगार, ही रद्दी, ही बाटली, हा बॉक्स हे माझे मिस्टर. म्हणजे माझ्या मिस्टरांचे बूट. अरे बाप अरे बापरे, परीक्षा तोंडावर आली आहे. ह्या घे तुझ्या वह्या, हे तुझं पुस्तक, हे तुझं काही. या तुझ्या झोप येण्याच्या गोळ्या, या झोप न येण्याच्या गोळ्या, आणि काही नाही झालं तर हा घे देवाचा फोटो. अरे देवा, मला या वर्षी पण पीक नाही झालं. थोडी मदत मिळाली असती तर पुढच्या वर्षी नक्की कर्ज फेडेन. हे घे, तुमचे उपकार कधीच नाही विसरणार. नाही विसरणार. हा देश दिल्लीच्या निर्भयाला कधीच नाही विसरणार.